नमस्कार. आता आपण व्हेज पुलाव बनवित आहे. त्याच्यासाठी साहित्य बघा काय काय लागतंय. आता मी गाजर साल काढून बारीक असं उभं चिरून घेतलंय. एक कांदा घेतलाय, 2 बटाटे घेतल्यात आणि फ्लावर घेतलाय आणि वाटाणा, हिरवी मिरची चिरून घेतली उभे काप करून, लवंग, मिरी, दालचिनी, तमालपत्र आणि हिरवी इलायची. ही जरा काजू घेतलेत आणि मनुके घेतल्यात, मिरी पावडर आणि 2 चमचे तूप आणि 2 चमचे तेल टाकायचं. तेल टाकून घ्यायचं. तेल टाकायचं 2 चमचे, परत तूप टाकायचं 2 चमचे. असं तेलाबरोबर तूप टाकायचं 2 चमचे. बघा तूप टाकले 2 चमचे. बघा आता तेल आपलं तापलं की आता गरम मसाले टाकून घ्यायचे. त्याच्यात तमालपत्र, जिरे, कांदा टाकायचा. बघा आता आपण गाजर, फ्लावर, बटाटा टाकून घ्यायचा. त्याच्यात वाटाणा, सगळ्या भाज्या टाकून घ्यायच्या. गरम मसाला घेतला आहे, ते टाकून घ्यायचा असं भाज्यावनी. आणि आता हे मी बासमती तांदूळ 3 वाट्या घेतल्यात. 3 वाट्या घेतल्यात तर 2-3 पाण्याने धुवून अर्धा तास भिजत ठेवलं होतं. आता आपण निकाळून असं टाकून घ्यायचं याच्यात. तांदूळ असं धुवून चांगला अर्धा तास भिजत ठेवला की भात तवा शिजतो. त्याचे क्षार निघून जातात, चिकटपणा तांदळाचा, चांगला मोकळाच भात होतो. असं अर्धा तास भिजत ठेवायचे तांदूळ. आता आपण तांदूळ 3 वाट्या घेतलं होतं ना, तर आपण हे वाटीने आता 3 वाट्या तांदूळ घेतलं तर 6 वाट्या पाणी वाटायचं. मी मोजूनच 6 वाट्या पाणी घेतलंय. आता त्याच्यात एवढ्यात बरोबर भात होतो. बघा आपला पुलाव कसा होतोय. मनुके घेतले होते ते असं टाकायचे. काजू घेतलेले टाकायचे. हलवायचं असं, ठेवायचं झाकून. आता हे आपण झाकून ठेवायचं. उकळी आली ना की मग झाकण ठेवायचं आणि एकदम लोवर, नंतर उकळीच्या नंतर लोवरच शिजून द्यायचा. फुल गॅस अजिबात करायचा नाही. आता हे असं झाकण ठेवायचं आणि लो गॅसवर शिजून द्यायचं. 25 ते 20 मिनिटात शिजतो पुलावा. 20-25 मिनिटं ठेवला होता. बघा कसा झाला आहे. बघा कसा मोकळा दिसा होतो भात. कसा झाला आहे मोकळा. असाच करायचा. आता आपण कोथिंबीर टाकू त्याच्यावर जरा. असं कोथिंबीर टाकून घ्यायची. आपला व्हेज पुलाव तयार झाला. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.